फॉरेक्स मार्केटमध्ये बिगिनर लोक जे असतात म्हणजे जे नवीन लोक असतात त्यांची टाइम मिस्टेकमुळे त्यांचा लॉस कशामुळे होतो. त्यांची स्ट्रॅटेजी एक नंबर असते पण लॉस कशामुळे होतो. एक तर ते एशियन सेशनमध्ये ओव्हर ट्रेड करतात. ओव्हर ट्रेड ह्या सेशनमध्ये कशामुळे होतो. एशियन सेशनमध्ये मुवमेंट जास्त नसल्यामुळं स्टॉप लॉस सगळ्यात जास्त ह्या सेशनमध्ये हिट होतात. प्लस त्यानंतर न्यूयॉर्क सेशन आणि लंडन सेशन यांचं ओव्हरलॅप. ह्या वेळेस मार्केट साईडवेज असतं आणि ह्या वेळेस मेन महत्वाच्या युएसच्या मोठ्या न्यूज येतात त्यामध्ये ओव्हर ट्रेड होतो आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा लॉस होतो. आता महत्वाचे मेन पॉईंट सांगतो तुम्हाला. चुकीच्या वेळेला ट्रेडिंग करायची नाही. एशियन सेशन मधली ओव्हर ट्रेडिंग आपण थांबवायची. ओव्हरलॅप सेशन चालू असताना जसं लंडन आणि न्यूयॉर्क सेशन जे दोन्ही एक वेळेस ज्यावेळेस चालू असताना त्यावेळेस आपण एंट्री टाळायची. युएसच्या न्यूज ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण एंट्री टाळायची आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ओव्हर ट्रेडिंग पूर्णपणे टाळायची. त्याच्यामुळं आपले बिगिनर लोकांची त्यांची स्ट्रॅटेजी किती जरी चांगली असली तरी चुकीचा टाइम निवडल्यामुळं त्यांचा लॉस होतो.